मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशन 2024च्या शेवटच्या राऊंडला आपण पोचलेलो आहोत। तर डी व्ही टीने 5th राऊंड जो जाहीर केलेला आहे त्याच्याबद्दल डिटेल आपण बघणार आहोत। काउन्सिलिंग राऊंड किंवा त्याला स्पॉट ॲडमिशन राऊंड असंही म्हटलं जातं। तुम्ही जर वेळापत्रकामध्ये काउन्सिलिंग राऊंड बघितलं असेल तर त्याची तारीख, त्याची डिटेल्स अशाप्रमाणे असणार आहेत। ते कशाप्रकारे तुम्हाला काउन्सिलिंग राऊंडला सामोरं जायचं आहे त्याची डिटेल बघणार आहोत। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। आता मित्रांनो, काउन्सिलिंग राऊंड म्हणजे स्पॉट ॲडमिशनची तयारी कशी करायची बघा। तर सुरुवातीला तुम्हाला लिस्ट बनवायची आहेत, तुमच्या जवळ कोणकोणते आय टी आहेत जेणेकरून तुम्ही कोणत्या आय टी आयला या ठिकाणी ॲडमिशन घेऊन रोज अपडाऊन करू शकता किंवा त्या ठिकाणी ट्रेड मिळालं तर राहू शकता, हॉस्टेल असतात, तर त्यांची लिस्ट बनवायची आहे। आता त्या प्रत्येक आय टी आय कॉलेजमध्ये व्हेकंट सीट PDF तुम्हाला मिळणार आहे, त्याची तारीखसुद्धा खाली सांगतो आहे। आणि पसंतीचा जो ट्रेड आहे त्याच्या जागा जास्त कुठे आहेत ह्या तुम्हाला बघायच्या आहेत। म्हणजे व्हेकंट सीट कुठे कुठे कोणत्या ट्रेडला, म्हणजे तुमचा समजा पसंतीचे ट्रेड असतील 1 2 4 ठरवून ठेवा, आणि त्या पसंतीच्या ट्रेडमध्ये कुठे कुठे जागा जास्त आहेत त्याची एक लिस्ट म्हणजे तुम्हाला ही लिस्ट बनवायची आहे। 26 ऑगस्टला तुम्हाला व्हेकंट सीट रिपोर्ट समजणार आहे। त्यामुळे 26 ऑगस्ट हा एक दिनांक लक्षात ठेवा, म्हणजेच एकदा तुम्ही लिस्ट बनवली की तुम्हाला मार्क अटेंडन करताना 2 मिनिटात काम होणार आहे। तर मार्क अटेंडन कधी करायचं? 27 आणि 28 ऑगस्ट 2024 सकाळी सुरू होतं, ते 28 ऑगस्टला 5 वाजता साधारण बंद होणार आहे। तर 2च दिवस तुम्हाला अटेंडन्स म्हणजे तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे, कोणत्या आय टी आयला जायची गरज नाही आहे। ऑनलाईन तुम्ही लॉग इन करायचं, कसं ते पुढे दाखवणारच आहे। आता तुम्ही एकाच आय टी आयला लॉग इन करायचं, एकाच आय टी आयला मार्क अटेंडन करायचं नाही, तर अनेक आय टी आय त्या ठिकाणी तुम्ही मार्क अटेंडन करू शकता। जसे आपण ट्रेड निवडत होतो, वेगवेगळे आय टी आय निवडत होतो, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला आय टी आय कॉलेज निवडायचे आहेत, त्या ठिकाणी ट्रेड निवडल्याची गरज म्हणजे निवडता येणारच नाही आहे। मग हे कुठे मिळणार आहे? तर किमान जवळपास तुम्ही ते प्रत्येक कॉलेज जवळपासचे सगळेच निवडा, जेणेकरून तुम्ही प्रवास करू शकता किंवा तिथे सोयी मिळाल्या तर राहू शकता। तर ह्या तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, 26 तारीख आणि 27-28 तारीख, म्हणजे 26 ते 31 तुम्ही अलर्ट राहायचं आहे। आता प्रत्येक कॉलेजमधील स्पॉट ॲडमिशन हे तुमचा मेरिट वेगवेगळा असणार आहे, त्याची डिटेल पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 30 ऑगस्टला तुम्हाला तुमचा मेरिट वेगवेगळा जो म्हणजे तुम्ही समजा 4 आय टी आय निवडले आहेत, त्या प्रत्येकाचा मेरिट नंबर वेगवेगळा असणार आहे। फक्त तुम्हाला जास्त जागा कुठे आहेत त्या ठिकाणी हजर राहायचं आहे, त्याचा SMS तुम्हाला येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन पण समजणार आहे किंवा तुम्ही कोणत्या आय टी आयला जाऊ शकता। तर आपण मार्क अटेंडन्स कसं करायचं ते पुढे बघणार आहोत। त्याच्यापूर्वी एकदा वेळापत्रक बघून घ्या। तर ऑनलाईन प्रवेश अर्ज करणं आज संपलेलं आहे। 26 ऑगस्टला तुम्हाला सगळ्यांची मिळून एक परत मेरिट लिस्ट लागणार आहे। 26 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत तुम्हाला नव्याने अर्ज भरलेले आणि जुने अर्ज भरलेले हे सगळे त्या ठिकाणी लिस्ट एक जाहीर होणार आहे। आणि एकत्रित गुणवत्ता क्रमांक यादी प्रसिद्ध करणे हे तुम्हाला याचा तसा काही संबंध इथे राहणार नाही, पण जनरली मेरिट आपलं अप असणार याची खात्री करा। आता इथे 27 आणि 28 ऑगस्टला मग अशी म्हटल्याप्रमाणे नोंदणी करणे म्हणजेच मार्क अटेंडन्स करणे हे गरजेचं आहे। म्हणजे 27 आणि 28 ऑगस्ट ह्या 2 तारखा लक्षात ठेवा, म्हणजे 27ला केलं तर 28ला करायची गरज नाही, 27 ते 28 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ते करायचं आहे। नंतर 29 ऑगस्टला तुम्हाला समजणार की तुम्हाला कुठे कुठे जाऊ शकता, कुठे कुठे तुम्हाला कोणकोणती म्हणजे संस्थानिहाय गुणवत्ता यादी म्हणजे कोणत्या आय टी आयला तुमचा मेरिट नंबर किती आहे हे तुम्हाला कधी समजणार आहे? 29 ऑगस्टला। आणि 30 आणि 31 ऑगस्टला तुम्हाला डायरेक्ट प्रवेशसाठी जायचं आहे। तर 30 तारीखला ज्यांचं मेरिट नंबर 1 ते 500मध्ये असतो त्यांना सकाळी बोलावलं जातं, म्हणजे आता त्या ठिकाणी मार्क अटेंडन किती झाले त्याच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे 30 तारीख ही महत्त्वाची आहे, 27 तारीख महत्त्वाची आहे। ह्या 2 तारखा जर तुम्ही मिस झाले तर तुम्हाला पुढे ॲडमिशन मिळणार आहे। त्यामुळे या 2 तारखांना तुम्ही अलर्ट राहायचं आहे, म्हणजे 26 पासून 31 ऑगस्टपर्यंत अलर्ट राहणं गरजेचं आहे। आता मार्क अटेंडन्स कसं करतात ते गेल्या वर्षी कशा प्रकारे केलं होतं त्याची डिटेल्स या व्हिडिओमध्ये ॲड करतो आहे।
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे प्रोसेस असणार आहे. मार्क अटेंडन्स करण्यासाठी तुम्ही वेबसाईटवर जायचं आहे. admission.dvt.gov.in या वेबसाईटवर खाली लिंक दिलेली आहे. त्यावर गेल्यानंतर इकडे 3 लाईन ज्या दिसतात त्याच्यावर टच करा आणि कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जा. कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे आणि तर इथे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमचा नंबर जो टाकायचा आहे, रजिस्ट्रेशन नंबर येतो तो टाकायचा, नंतर पासवर्ड टाका, सदर कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर परत एकदा या 3 लाईनवर जा. इथे तुम्हाला बरेच टॅब दिसतील. तर यामध्ये ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये शेवटी खाली मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग राऊंड या टॅबवर क्लिक करायचं आहे. मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग राऊंड सगळे टॅब इथेच दिसतात. तर वेकंट सीट रिपोर्ट काल आपण इथे बघितला होता, कशा प्रकारे कोणकोणत्या जागा कुठे शिल्लक आहेत ते या ठिकाणी दिसणार आहेत आणि मार्क अटेंडन्स या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला संस्थानिहाय म्हणजे कोणत्या प्रकारची संस्थेमध्ये तुम्हाला ॲडमिशन किंवा मार्क अटेंडन्स करायचे त्यामध्ये जायचं आहे. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट घ्या. नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. समजा इथे सिंधुदुर्ग जिल्हा घेतला, तालुका घ्या. तालुकामध्ये कुडाळ घेतलेला आहे आणि कोणची संस्था त्या ठिकाणी, तर कुडाळ या जी संस्था आहे त्यामध्ये ओरोस ही संस्था दिसत आहे. तर या ओरोस या संस्थेवर मला मार्क अटेंडन्स म्हणजे हजेरी नोंदवायची, तर मी काय करणार, इथे मार्क अटेंडन्स हा टॅबवर क्लिक करणार. तर इथे खाली ही संस्था अटेंडन्स मार्क झालेली आहे, म्हणजे इथे हजेरी लागलेली आहे सिंधुदुर्ग ओरोसमध्ये. तर इथे तुम्ही एकाच संस्थेमध्ये न करता अनेक संस्था ज्या जवळपासच्या असतात, ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असता अशा संस्थेमध्ये मार्क अटेंडन्स करा. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनचे चान्सेस जास्त असतात. तर इथे दुसरा मी घेतलेला आहे त्या सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी घेतलेला आहे. तर इथे सावंतवाडीमध्ये गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सावंतवाडी इथे सुद्धा मला मार्क अटेंडन्स करता येईल. तर असे तुम्ही किती या ठिकाणी मार्क अटेंडन्स करून PDF जनरेट करून ठेवू शकता. एखादा तुम्हाला इथे डिलीट करता येईल, जर समजा कुडाळमधला नको असेल तर डिलीट करता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही मार्क अटेंडन्स करू शकता. आता मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी संस्थांमध्ये जागा रिक्त आहेत, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मार्क अटेंडन्स करून ठेवू शकता. आता इथे मुंबई सबअर्बन घेतलेला आहे. इथे बऱ्याच संस्था असतात. आता कुर्ला तालुका घेतला, कुर्ला तालुक्यामध्ये बऱ्याच संस्था आहेत. तर प्रत्येक संस्थेमध्ये तुम्ही मार्क अटेंडन्स करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या संस्थेमध्ये जाता येईल आणि तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. आता प्रत्येक संस्थेचा तुम्हाला उद्या मेरिट नंबर 2 दिवसांनी म्हणजे 29 तारीखला ओरोसचा मेरिट नंबर वेगळा असेल, सावंतवाडीचा मेरिट नंबर वेगळा असेल, मुलुंडचा मेरिट नंबर वेगळा असेल. असे अनेक मेरिट नंबर तुम्हाला असणार आहेत. म्हणजे जवळपासचे संस्था त्या ठिकाणी तुम्ही टाकायचे आहेत जे तुम्हाला प्रवासासाठी जास्त आहेत. ही संस्था फक्त मी त्या ठिकाणी ॲड करण्यासाठी दाखवली होती, ती संस्था इथे टाकली होती, मी ती या ठिकाणी डिलीट केलेली आहे. म्हणजे या संस्थेत या विद्यार्थ्याला जाणे शक्य नाही, त्यामुळे मी ती डिलीट करून टाकलेली आहे. आणि एखादी संस्था तुम्ही ॲड करून ठेवली म्हणजे त्या ठिकाणी हजेरी जोपर्यंत जाऊन प्रत्यक्ष हजर राहत नाही तोपर्यंत तुमचं त्या ठिकाणी मेरिट लागणार नाही आहे. म्हणजे मेरिट जरी लागलं तरी तुम्ही प्रत्यक्ष तिथे परत एकदा हजेरी ऑफलाईन हजेरी घेतली जाते, ऑनलाईन घेतली जाते. ऑफलाईन हजर असल्यानंतर ऑनलाईन हजेरी त्या ठिकाणी मार्क केली जाते परत, आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेडचं वाटप होतं. तर अशा प्रकारे कितीही संस्थांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मार्क अटेंडन्स करून ठेवू शकता. आता हे मार्क अटेंडन्स करण्यापूर्वी तुम्ही वेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे. काल एक व्हिडिओ टाकला होता. तर वेकंट सीट रिपोर्टमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी ज्या संस्थांमध्ये जास्त जागा दिसत आहेत त्या संस्थेमध्ये तुमच्या जवळपासच्या सगळ्या संस्थांमध्ये मार्क अटेंडन्स करू ठेवू शकता. तर अशा प्रकारे मार्क अटेंडन्ससाठी जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे त्या ठिकाणी लगेच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.